13 वर्ष सातत्यानं प्रदर्शन जोशात आणि नेत्रदीपक अशा पद्धतीनं भरवलं जातंय। ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे दरवर्षी भरणारं हे प्रदर्शन वृक्षवल्ली 2025 जैवविविधतेचे सप्ताह या शीर्षकांतर्गत यावर्षी सादर होत आहे। आजपासून सुरू होणारं हे प्रदर्शन 14-15 समोर साहेब ओके सर ओके। या प्रदर्शनाला सर्व नागरिक विनामूल्य भेट देऊ शकतात। थोडं गॅप ठेवा मग तुम्हाला या प्रदर्शनाला भेट देत असतात। हे प्रदर्शन खऱ्या अर्थानं जैवविविधता आणि त्याची आपली संपन्नता अधोरेखित करते। जवळपास 200हून अधिक प्रजातींची झाडं, राज्यभोवती रंगीबेरंगी फुलं, पानांची झाडं, औषधी वनस्पती अशा विविध 5000 रोपांचा समावेश अनेक संस्थांचा या प्रदर्शनामध्ये सहभाग आहे। यामध्ये रोटरी क्लब, इनर व्हील क्लब, पर्यावरण दक्षता मंच, निरानंदानी ग्रुप, रेमंड अशा जवळपास 15 संस्था, स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांची चित्रकला आणि निसर्गाची निगडीत देखावे, अनेक नागरिकांतर्फे कट फ्लॉवर्स अशा विविध स्पर्धांमधला सहभाग, त्याचबरोबर मध्य रेल्वे, HPCL या सरकारी संस्था अशा जवळपास 80 ते 90 संस्थांनी यामध्ये आपली आकर्षक पुष्परचना, निसर्गाची निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्र यामधून नागरिकांचं मनोरंजन आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी या ठिकाणी सादर केली आहे। खऱ्या अर्थानं आपलं वैभव, आपली संपन्नता अधोरेखित करणाऱ्या, जैवविविधतेचे सप्तरंग दाखवणाऱ्या वृक्षवल्ली 2025 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी औपचारिक उद्घाटन केलं। आता ते या भव्य दिव्य आणि नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यासाठी चला चला थांबू चला अरे तुम्ही गोंधळ करायला थोडं व्यवस्थित उभा जरा या बाजू आपण या बाजूला इकडे इकडे तुम्ही वृक्षवल्ली 2025 आणि महानगरपालिका उद्यान विभाग कुणाल इकडे कुणाल हो जरा पाच तिथे जरा समोर बाजूला हे मित्र हे मागेचा मित्र कॅमेरा पाहिजे कॅमेरा या सरेवर मैदानावर पाहायला मिळणार आहे। शुक्रवार आज जे आहे हा कार्यक्रम सुरू झाला असून शनिवार आणि रविवार सकाळी 9 ते रात्री 11 या वेळेत हा कार्यक्रम आहे। ग्राउंडवर जो आहे तो पार पडताना पाहायला मिळणार आहे। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव असतील किंवा महापालिका कर्मचारी असतील, वृक्ष प्राधिकरणाची समिती असेल, संपूर्ण टीम या ठिकाणी आहे ती आलेली पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पीठ कापून या जे आहे वृक्षवल्ली कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं पाहायला मिळतं। सध्या आपण ठाणे वैभवच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या वृक्षवल्ली कार्यक्रमाचा आढावा घेत आहेत। लक्ष द्या अशा प्रकारचे वृक्षवल्ली आपण
ओके. विनोद तावडे असतील किंवा नम्रता भोसले असतील त्यांची टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली. चला चला चल 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 उपमुख्यमंत्री एकनाथ सुंदर ठाणे हरित ठाणे बनवण्याची संकल्पना जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना होती आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम जो आहे पाहायला मिळतो. ते स्वतः ह्या कार्यक्रमाचा आढावा घेताना पाहायला मिळतात. त्याच्या संदर्भातल्या ज्या 14, 15 आणि 16 असं आणि 3 त्यांच्या दिवस टीमला देखील जे हे आहे भव्य प्रदर्शन या मैदानामध्ये सर्व नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. जवळपास 90 ते 100 विविध संस्थांनी या प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. तुम्हाला जास्त चांगलं मिळेल. चल दादा चल चल. साहेब कडा मित्रांनो मागे या ना. ते फुलं दिसू द्या ना आपल्याला सगळ्यांना. प्लीज बोलतोय मी. अरे या ना रिक्वेस्ट आहे. गार्ड मेजर मेजर मेजर. अरे मागे या ना रे. असं करा नक्की. फ्रीज मध्ये आल्यासारखं वाटतं. अरे काय अख्खा हात आहे. फुलं घेणं फुलं कुणाल लाईट होतोय सर फुलं चलो मागे चलो मागे चला मागे
सर सगळे ह्या साईडला फेस करा ना, ह्या बाजूला ऐकतो सर रयस सर एक मिनिट सर किधर से तिकडे जा अरे यार चले पडती रे कोण आहे इथे पुण्याचं भेटेल चला नंतर ते काय काढलं चल ना पुढे चल ना अरे पुढे जागा आहे भेटेल काढणार नुसतं का काढायचं हे थांबा साहेब थांबा चल लवकर चला कोण आहे साहेब फुला फक्त एक फुलांबरोबर फोटो भेटेल विभव तू देतो सगळ्या फुलात हे फुलं येतं विभव अरे हात येतो ना विभव साहेब जाऊ ना साहेब एकदा हा चालेल थँक्यू चला बाहेर करून बाहेर पकडले शेवटी विभव बाहेर इकडे नेलं इकडे इकडे वृक्षवल्ली 2025 या प्रदर्शनाचं अत्यंत आत्मीयतेने अवलोकन करून सन्माननीय उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब हे काही क्षणातच या मंचावरती येतील आणि उद्घाटन सगळ्यांनी बाहेर थांबा रे, हात कोण उभे करून फोटो घेऊ ना आता तुम्ही पूर्णपणे कोणी आत जाऊ नका ए कोणी आत जाऊ नका रे, फक्त आयुक्त साहेबांनी हा तुम्ही साहेब तुम्ही करा हा बस साहेब ओ साहेब जरा सरका बाजू साहेब हा कमांडो हा बस हा सर या ना सर या साहेब एक मिनिट कमांडो काय रे कमांडो
चला साहेबांना बोलू ना इकडे एक मिनिट. हे शाळेचं आहे साहेब. या चला दादा ये काय दिसते हे जरा मागे ना हे मागे ना हे मागे सगळ्यांनी थोडं मागे ना कशाला बोर्ड चिटकायला जातं रे फक्त क्लोजअप काढतं का ये मागे वाईट घे शॉट त्याच्या बरोबर घेऊन द्या ना सगळ्यांना यार पुढचे पण घ्या ना फक्त जेवायला सर थोडेसे पाठी या. समोर समोर थोडं मोबाईल मागे. ओके चला या समोर या सर चला 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 पुढे चला मुलं दिसू दे दिसू दे पहिले आणि आम्ही एक पोल्युशन टू एक कन्व्हर्टर आणि गाडीचा जो स्मोक असतो तो ऍब्झॉर्ब होऊन त्याची आमच्या शाळेने घेतलेली ती आता 4 दिवस मागून घे ना आता डिस्चार्ज चला चला पुढे या इकडे अथर्व या हे सब मेल फोटो मेल फोटो मेल देतो मॅडम आम्ही समोर 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 देतो आम्ही भेटेल ओके हे आता समोरच्या बाजूला तुम्ही बाजूला समोरच्या तुमचा फोटो झाला या समोर एकेकाने या समोर हे बाळा जास्त पुढे जाऊ नका चला
घ्या फोटो आहे फोटो हे बरोबर नाही बरोबर फोटो फोटो कमिशनर सर येस येस आता बरोबर सर इथेच झालं आता गावचा फोटो पण मागे मागे वाढलं समोर समोर मागे हा सगळे सगळे सर सर समोर चला सर सर ओके सर सर चला 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 वृक्षवल्ली 2025च्या उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित होत असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आपल्या प्रतिक्रम आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनानं वृक्षवल्ली 2025 या ठिकाणी उद्घाटन होत आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आपण दीप प्रज्वलन करावं. सन्माननीय आयुक्त सौरभ राव सर यांनाही विनंती आपण दीप प्रज्वलनात सहभागी व्हावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संदीप माळवी सर, त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नम्रताताई भोसले यांनाही विनंती आहे आपण दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं. या ठिकाणी हे ज्या मैदानावरती हे प्रदर्शन भरवण्यात आलंय त्या मैदानाचे सर्व आणि आम्हाला सहकार्य करणारे संदीप महेश्वरी यांनाही विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं. ठाणे महापालिकेच्या वतीने हे बाजूला ना आज वृक्षवल्ली अरे दादा हो दादा मागे वा झाडं फुलं फळं भाजीपाला हे 14वं भव्य प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलंय. या प्रसंगी उपस्थित आपले लोकप्रिय आयुक्त सौरभरावजी, त्याचबरोबर माळवेजी, नम्रता भोसले, प्रशांत रोडे, सर्व मान्यवर, सगळ्यांना कोण कोण आहे तिथे, सर्व अधिकारी तावडे आहेत आणि सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि ज्यांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतला, सहभाग घेतला त्या अनेक शाळा इथं आहेत, शाळेची मुलं आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत. खरं म्हणजे दरवर्षी हे प्रदर्शन आपण भरवतो आणि खऱ्या अर्थाने आजची ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे सगळं जे आपण पाहतोय, कधी अवकाळी पाऊस पडतो, गारपीट होते, कधी उन्हाळा होतो, कधी दुष्काळ पडतो
कुठे दुष्काळ, कुठे गारपीट, कुठे अवकाळी पाऊस, या सगळ्याला आपण फेस करत असतो. आणि आपल्या राज्यामध्ये गेले अनेक वर्ष आपण या माध्यमातून हे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. आणि म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, ही संत तुकारामांनी निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं स्थान मांडलेलं आहे. खरं म्हणजे प्राणी, पक्षी, झाडं, वन, निसर्गामुळे आपण श्वास घेतोय, खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे जगतोय आणि आपण आनंदी राहतोय. आणि म्हणून त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे, आपली काळाची गरज आहे. त्यामुळेच आपण गेले 14 वर्ष, मला आज वेळ नव्हता खरं म्हणजे मी नाशिकला चाललोय, परंतु तुमचं हे जे मिशन आहे हे गेल्या 14 वर्षापासून आपण सातत्याने अखंडितपणे या ठिकाणी करताय. फक्त महापालिका आयोजित करते असं नाही, याच्यामध्ये सगळं जे आपले या ठाणेकर आहेत ते पार्टिसिपंट असतात आणि ठाणेकर याच्यामध्ये सहभाग घेतात. आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ठाणेकरांची इन्व्हॉल्वमेंट, सोसायटीची इन्व्हॉल्वमेंट, शाळांची इन्व्हॉल्वमेंट, हे सगळं खऱ्या अर्थाने सहभाग लोकांचा जेव्हा एखाद्या उपक्रमाला लाभतो तेव्हा तो उपक्रम यशस्वी होत असतो. आणि म्हणून हे वृक्षवल्ली प्रदर्शन अतिशय देखणं आहे. मध्ये बघितलं एअर कंडिशन, याच्यामध्ये भाज्या बघितल्या, या ठिकाणी तिथं तुम्ही गाव केलंय, इथे भाज्या आहेत, इथे भात शेती पिकवलेली आहे, इथे घरं आहेत, आपली जुनी गाय वासरू आहे, त्याला चारा आता मी देऊन आलोय. आणि हे सगळे गाव कसं असतं आपलं, म्हणून मी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण देतो, एक सुंदरसे आणि आदर्श गाव कसं असतं पाहायला माझ्या गावाला या. आणि तिथे तुम्हाला सगळं पाणी, नदीचं पाणी दिसेल. एकीकडे सह्याद्रीचा कडा आहे, दुसरीकडे डेन्स फॉरेस्ट, अतिशय घनदाट जंगल आहे. आयुक्त महोदय 500 प्रकारच्या वन औषधी आहेत, 500 प्रकारच्या. आणि म्हणून तिथे आपण केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून R&D सेक्टर करतो. आणि त्यामुळे तिकडे सगळे झाडं लागतात, अगदी स्ट्रॉबेरीपासून, आंब्यापासून, काजूपासून, चिकूपासून, जांभळापासून, अगदी चंदनापासून सफरचंदापर्यंत सगळ्या प्रकारची झाडं त्या मातीमध्ये येतात. आवाकडूपासून जे आपलं मोठ्या एक्झॉटिक भाज्या आहेत त्या देखील तिथं उगवतात. काय त्याला झुकिनी बिकिनी काय मला माहित नाही, ते लेटिव्ह झुकिनी त्या सगळं आहे, ब्रोकली वगैरे सगळ्या प्रकारच्या भाज्या होतात. आणि त्यामुळे तिथली माती आणि पाणी हे अतिशय चांगलं आहे. आपल्या ठाण्याचंही माती पाणी चांगलं आहे. ठाण्यामध्ये देखील आपण एवढं वातावरण चांगलं आहे, आपण वरून जेव्हा बघतो तेव्हा ग्रीन कव्हर एवढं मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं. इकडे तलावांचं शहर आहे, तलावांचं शहर म्हणून याची ओळख आहे. आता आपण स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून करतोच आहे. आता स्वच्छ शहर, सुंदर शहर आणि हरित शहर आपण असं केलं पाहिजे. आणि म्हणून मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की आपण या संपूर्ण भागात, केदारला मी मगाशी सांगितलं 1 एकरामध्ये तुम्ही संपूर्णपणे जी आपली रोजची भाजी आपण खातो ती ऑर्गॅनिक पद्धतीने करा. 1 एकरमध्ये लोकांना बोलवा, लोकांना येऊ द्या, लोकांना इंटरेस्ट आहे खूप ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीमध्ये, सेंद्रिय भाजीपाला करण्यामध्ये. आता जे काही केमिकलच्या फर्टिलायझर यूज करून खातो त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. म्हणून केमिकल फ्री या ठिकाणी आपल्याला भाजीपाला खाण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला आठवत आहे, मी बऱ्याच ठिकाणी जातो तर काही लोक आपल्या परसबाग करतात, काही लोक टेरेसवर करतात भाजीपाला. आता माझ्या इथं पण लुईसवाडीमध्ये टेरेसवर आपल्या सगळ्या प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत, भेंडीपासून, टोमॅटोपासून, मिरचीपासून सगळं. तर इथलं हे बघून तुम्ही लोकांना मोटिवेट करू शकता. आणि म्हणून 1 एकरामध्ये आयुक्त महोदय पूर्णपणे सेंद्रिय भाजीपाला, ऑर्गॅनिक भाजीपाला करा आणि लोकांना दाखवा हे आपण असं करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला निरोगी जगायचं असेल तर ही काळाची गरज आहे. शेणखत, गोमूत्र हे सगळं आहे, त्याच्यामध्ये वापरून त्याचं खत तयार होतं. आपण पण जो ओला कचरा, सुका कचरा करतो वर्गीकरण, तर ओला कचऱ्याचं जे खत करतो आपण ते खत तिथं वापरू शकतो आपण. त्यामुळे ठाणे महापालिका एक महाराष्ट्रामध्ये एक आदर्श महापालिका कशी असू शकते. तुम्ही विकास तर करताय, डेव्हलपमेंट, रस्ते चांगले झाले आहेत, सगळं चांगलं आहे, मेट्रो चालू होते आहे, या ठिकाणी तलाव सुशोभीकरण होत आहे, हे सगळं होतंय. मोठ्या इमारती करतोय आपण, मोठ्या तुमचं ऑफिस होईल, सगळं होईल.
पण त्याचबरोबर या ठिकाणी पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं गरजेचं आहे. तुम्ही यावर्षी किती लावले मी सांगितले होते तुम्हाला 1.5 लाख झाडं यावर्षी आयुक्तांनी लावली आणि 1.5 लाख मला वाटतं पुढच्या वर्षी आपण 2 लाख करू, त्याच्या पुढच्या वर्षी आणखी वाढवू. कारण लोकांचा सहभाग घ्या त्याच्यामध्ये. तुम्हाला आता आम्ही परमिशन देतोय, जे आपलं संजय गांधी उद्यानाचं जे आपलं हे आहे, आपण तिथून येतो ना फुटील रस्ता, तर तिथून तुम्ही रस्त्यावर जर बांबू लागवड केली, बांबू एक असा विषय आहे दुर्लक्षित आहे. मी आफ्रिकेतला एक फोटो बघितला, पूर्ण घनदाट जंगल. मी बोले कुठलं जंगल आहे? बोलते बांबूचं जंगल आहे. पूर्ण ते बांबूचं जंगल एवढं घनदाट होतं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटी बांबूचे आहेत. तर तुम्ही बांबू ऑक्सिजन ज्यादा सोडतो, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेतो, त्याची झाडं लावा त्या भागामध्ये पूर्णपणे. आणि सकाळी लोक तिथे फिरायला जातील आणि अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे आपण जेवढी वृक्ष लागवड कराल तेवढं आपण करा. गेल्या वर्षी आपण एक अभियान राबवलं, मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान. 1.5 लाख झाडं आपण लावली. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक संकल्प केला, एक पेड़ माँ के नाम. हा उपक्रम त्याने सुरू केला. एक पेड़ माँ के नाम. प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे, त्याला जगवलं पाहिजे. नुसतं लावून नाही, त्याला जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. जसं डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी त्यांचे हजारो लाखो चाहते झाडं लावतात. झाडं नुसती लावत नाही, लाखो झाडं लावतात, पण त्याची वाढही करतात, त्याला पाणी घालतात, त्याला खत देतात आणि ते बघतात. त्याचा प्रत्येकाच्या झाडावर त्याची माणसाचं नाव असतं जो त्याची काळजी घेतो. मला आठवत आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मलंगडाच्या इकडे टेकडीवर एका दिवसामध्ये किती झाडं लावली असतील? एका दिवसात 1 लाख झाडं लावली. एका दिवसात मला वाटतं 10 ते 15 हजार लोक होते. प्रत्येकाने 10 झाडं लावली. एका दिवसात 1 लाख झाडं लावून झाली. असं जर आपण संकल्प केला तर मला वाटतं या भविष्यामध्ये हे क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हा जो राक्षस आहे, हा आपल्यासमोर जो उभा आहे, जगासमोर हाच प्रश्न आहे. हे म्हणजे पर्यावरण. आणि म्हणून पर्यावरण पूरक आपल्याला जेवढं काय करता येईल ते आपण करू. इथं तुम्ही जैवविविधतेचे सप्तरंग दाखवले, 7 प्रकारची तिथे फुलं दाखवली आपण आणि सुंदर केले. यावेळेस तुमचं म्हणजे प्रदर्शन चांगलं आहे. म्हणजे गाव दाखवले, तिकडे शेती दाखवली आहे, भात शेती दाखवली आहे, तिकडे ऑर्गॅनिक फुलं दाखवली आहेत, फळं दाखवली आहेत, इकडे घरं दाखवली आहेत. कल्चर ते हे केलं आहे. दुसरे या मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. सगळं आज जर पाहतोय तर हे आता कधीपर्यंत आहे तुमचं? जास्त जर याला प्रतिसाद मिळाला तर वाढवा दिवस. आणि या ठिकाणी आपण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर हे करा. या मी मगाशी बघितलं त्याच्यामध्ये फळं आहे, भाज्या आहेत. या सगळ्या भाज्या तुम्ही त्या 1 एकरमध्ये लावू शकता. मॉडेल आणि लोकांना बोलवा. ही भाजीपाला आम्ही महापालिकेने केला 1 एकरात सेंद्रिय, म्हणजे ऑर्गॅनिक भाजीपाला. लोक टेरेसवर पण करतील, परसबाग करतील. आणि एका मुलाने शाळेतल्या 1 तरी झाड लावलं पाहिजे. एक किती शाळा आहेत आपल्याकडे? लाखो. तुम्ही आयुक्त महोदय याच्यामध्ये पुढाकार घ्या केदार, आणि प्रत्येक शाळेतल्या एका मुलाला तरी एका मुलाने 1 झाड, त्याला तो छोट्या बाटलीत पाणी घाले आणि ती झाडं वाढतील. आणि या ठाण्यातलं जे काय हरितपण आहे ते वाढेल. कारण ठाण्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे प्रकल्प येत आहेत आणि प्रकल्पाबरोबर ते प्रकल्प देखील पूर्व एन्व्हायरमेंट आपण करतो. मला आठवत आहे की मी जेव्हा आपला MTHL जो अटल सेतू आपण बांधला त्यावेळेस मी MMRDAचा मंत्री होतो आणि पर्यावरण संरक्षक जे आहेत NGO ते म्हणाले इथले फ्लेमिंगो यामुळे गायब होतील या प्रकल्पामुळे. जो MTHL केला ना आपण नवी मुंबई जोडणारा, तर मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आयुक्त महोदय एकही फ्लेमिंगो उडत जाता कामा नये. काय आयडिया आहे सांगा, नवीन टेक्नॉलॉजी लावा. मग त्यांनी रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आणि त्याच्यामुळे तिथला आवाज जो आहे आवाज कमी झाला आणि फ्लेमिंगो गेले नाहीत. आता नंतर प्रकल्प झाल्यानंतर
त्याचं व्हॅल्युएशन केलं, मोजदाद केली, तर फ्लेमिंगो वाढल्याचा निर्णय आपल्याकडे एनजीओने दिला. फ्लेमिंगो वाढले. शेवटी आपण जेवढी निसर्गाची काळजी घेऊ तेवढी कमी आहे. आणि म्हणून आम्ही जे जे प्रकल्प केले, समृद्धी महामार्ग पण केला, पण त्या समृद्धी महामार्गात 350 कोटी आम्ही खर्च कशासाठी केले की जंगलातले काही ठिकाणी जंगल आहे, जंगलातून टनेल गेले, जंगलातून हे आहे काय त्याला म्हणतो ओव्हरपास, आणि ते एवढे मॅच केले आम्ही की त्यांना जंगलाचा फील आला पाहिजे. आणि आजही तिथले लोक म्हणतात की त्या भागामध्ये जो जसा प्राण्यांचा वावर होता तसा आजही एवढा मोठा समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई झालेला असताना आजही प्राण्यांचा वावर तसाच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जेवढी काळजी घ्याल तेवढं त्यांना तुम्ही डिस्टर्ब करून चालणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि हे जे जे काही सूचना केलेल्या आहेत या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्या. तुमच्या या सगळ्या आपल्या मोहिमेमध्ये आपल्या सहभागी करा. तो आपला आपण अर्बन फॉरेस्ट केलं होतं तिकडे, त्याचं काय परिस्थिती आहे? चांगलं आहे ना, एकदा व्हिजिट करू आपण. अर्बन फॉरेस्ट कोणाची संकल्पना? खरं म्हणजे अर्बन शहरामध्ये जंगल कोणी विचार पण नाही करू शकत, पण शहरामध्ये मुंबईमध्ये देखील आपण अर्बन फॉरेस्ट करायला लावलेत मुंबईच्या महापालिकेला. आणि ठाण्याने आपण केलं होतं, आपण गेलो होतो तिकडे पूर्णपणे. आता त्यात आणखी झाडं लावा, तुम्ही झाडं लावा, त्याला डेन्स फॉरेस्ट करा. जायला जागा नाही आतमध्ये, मग चांगलं आहे. तर जायला जागा नाही म्हणजे फॉरेस्ट झालं ते. जायला जागा असली तर काय मग. आणि म्हणून जे आता गायमुखचं तुम्ही हे करताय वॉटरफ्रंट, त्या ठिकाणी देखील आता मी त्या दिवशी बघितलं चांगली झाडं लावली आहेत. आणखी त्याच्यामध्ये आपल्याला झाडं लावण्याची आवश्यकता आहे. दुसरं आपलं जे सेंट्रल पार्क आहे तो आपलं काय त्याचं नाव त्यांनी बनवलंय, नमो कल्पतरूनी केलंय, नमो ग्रँड सेंट्रल पार्क आपण केलंय. तर कल्पतरूला मी सांगितलं चांगलं केलंय तू, आणि लोक खूप हजारो लोक येऊन तिथं बघतात, पण आणखी तिथे झाडांची लागवड करण्याची आवश्यकता आहे. आणखी तिथे बांबूची लागवड लावा, पिंपळा लावा, वड लावा, आणखी जी लावा, झाडं जी सावली देतील, ऑक्सिजन देतील. याचं कारण ऑक्सिजन पार्क आपल्याला जागोजागी तयार करावे लागतील. दुसरी गोष्ट आयुक्त महोदय, जेवढे आपले ठाणे शहरातले गार्डन आहेत, तलाव आहे, तलावाचं सुशोभीकरण तर करतोच आपण, कारण आपण जोगीलाचा तर खोदला तलाव. जोगीलाच्या तलावावर झोपडपट्टी झाली होती, जोगीला तलाव आपल्या सिव्हिल हॉस्पिटल उतळसरच्या इथे, पण आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं आणि पुन्हा तो तलाव खोदला. आता तो खोदायचं काय झालं तर त्याचं आलंय का? 70% काम झालंय, 30% लवकर करा. आणि तलाव जसा होता तो पूर्ववत करण्याचं काम महापालिका करते. हे अजब उदाहरण जगामध्ये तुम्हाला देता येईल की पूर्णपणे नष्ट झालेला तलाव पुन्हा खोदला, तिथल्या लोकांना पुनर्वसन केलं आणि तिथे आता तलाव पूर्वीसारखा मोकळा श्वास घेईल. आणि म्हणून या ठिकाणी सेंट्रल पार्क असेल, तलाव असतील, हे तलावाला जपलं पाहिजे. हे आपले ऑक्सिजन पार्क आहेत, ते डेव्हलप आपण केले पाहिजे. खऱ्या अर्थाने एखाद्या आपण उन्हातून चाललो आणि चालल्यानंतर एका झाडाखाली थांबलो की जो गारवा आपल्याला मिळतो, तो गारवा खऱ्या अर्थाने झाडं लावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर याची सावली लोकांना मिळेल आणि पर्यावरण वाचेल. आणि म्हणून भविष्यातलं जे संकट आहे ते ओळखून महापालिका पावलं उचलतेय. त्याबद्दल मी महापालिकेला मनापासून धन्यवाद देतो, महापालिकेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि जे पार्टिसिपंट आहेत या सगळ्यांनी सहभाग घेतलाय त्यांना शुभेच्छा, सर्व शाळांना शुभेच्छा, सर्व संस्थांना शुभेच्छा, सर्व सोसायट्यांनी या ठिकाणी येऊन सहभाग घेतलाय त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राची गडकरी, आपल्याला विनंती, आपण उभे राही रिअलिटीच्या मार्फत हे डिजिटल लोकार्पण करण्यासाठी इथे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. शहरामध्ये एकूण 75 किलोमीटर लांबीचे रस्ता दुभाजक असून सीएसआरच्या माध्यमातून उबेराय रिअल्टी यांच्या मार्फत सुशोभीकरण करण्यात आलेल्या 7 किलोमीटर लांबीच्या रस्ता दुभाजकाचं या ठिकाणी लोकार्पण होत आहे. आणि ते लोकार्पण जे करतायत ते एकनाथ शिंदे साहेबांचं आयुक्त महोदय या ठिकाणी स्वागतही करतायत. उबेराय रिअल्टीच्या मार्फत
रिमोट कंट्रोलने या ठिकाणी हे 7 किलोमीटर लांबीचा रस्ता दुभाजकाचं लोकार्पण होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी. अत्यंत व्यग्र कार्यक्रमातून त्यांनी वेळ दिला. त्याचबरोबर माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार आणि या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. सगळ्यांचे विद्यार्थी जोरदार टाळ्या जगवणारी आहे आणि आपल्या प्रत्येकाची जुबान